हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. दिवाळीच्या गडबडीत 8 दिवस व्हिडिओ टाकायचंच झालं नाही, म्हणून एक छोटासा सुंदर असा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. तो कुठेही स्किप न करता बघा. अगदी छानशी रांगोळी काढली आहे, अगदी सोपी, साधी आणि अगदी 5 मिनिटात पटकन होणारी अशी छान आणि सुंदर अशी रांगोळी तुम्ही भाऊबीजेसाठी उद्या काढू शकता. अगदी सोपी आहे. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. दिवाळीची तर खूप गडबड होती, खूप ऑर्डर्स होत्या. त्यामुळे 8 दिवसात कुठलाही अजिबात वेळ मिळालाच नाही की एखादा व्हिडिओ बनवावा किंवा आपला दिवाळीच्या ऑर्डर्स चकलीची नाही म्हटलं तरी आपली 100 किलोपेक्षा जास्तही आपली चकली झाली. बुंदीचे लाडू जवळजवळ 50 किलो होते, बेसनचे 20-25 किलो होते, शंकरपाळ्या 20-25 किलो होत्या. अशा खूपशा ऑर्डर्स आपल्याकडे आल्या होत्या. चिवडा एक 20 किलो होता. शेवचे आणि रव्याचे लाडू जवळजवळ नाही म्हटलं तरी 40 किलो होते. अशा खूप साऱ्या ऑर्डर्स आपल्याकडे होत्या की त्या वेळेत पूर्ण करता करता आमच्या सर्वांच्या नाकीनं आलं होतं. महिला मिळत नव्हत्या, खूप गडबड झालेली. त्याच्यानंतर चकलीचं पॅकिंग आलं. चकलीचं पॅकिंग करायला तर खूप वेळ लागतो आणि सर्वच पदार्थांचं पॅकिंग आलं. त्यामुळे अजिबात कसलाच व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळं आता सहजच म्हटलं, आज होतं लक्ष्मीपूजन, दारात रांगोळी काढायची चालली होती, म्हणून म्हटलं छोटासा एक आपल्या रांगोळीचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवावा. अगदी साधी सोपी सरळ आणि छानशी सुंदर अशी रांगोळी आहे. व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अशी रांगोळी काढून बघा एकदा. अतिशय सोपी आहे, आपण कधीही पटकन काढू शकतो अशा प्रकारची ही छानशी रांगोळी. ही रांगोळी तर माझ्या मुलीनेच काढली होती, मला तर काही वेळच नव्हता रांगोळी काढायला. पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा. आजकालच्या मुली खूप छान आणि नवीन नवीन आयडिया वापरून म्हणजे ट्रिक वापरून त्या रांगोळी बनवतात, रांगोळी काढतात. ही तर डिझाईन बघा किती छान दिसते आणि पटकन होणारी आहे. अगदी काड्याच्या पेटीने ही डिझाईन काढली आहे. खूप छान अशी ही डिझाईन होते बघा बरं. अशा आपल्याला डिझाईन सुचतही नाहीत आणि आपल्याला तेवढा वेळही नसतो. मुलं किंवा मुली घरी असल्या की आपली कामं अगदी साधी सोपी सरळ होऊन जातात आणि पटकन होऊन जातात. मुलींची कामं आपल्याला घरातली दिसूनच येत नाहीत, पण खूप सारी अशी कामं असतात की ती मुलं हसत आणि पटकन करून जातात, की जी कामं आपल्यासाठी खूप अवघड असतात. आता कसं होतंय, दिवाळीला कामाचा व्याप खूप वाढतो. घर स्वच्छ करायला म्हणा किंवा रांगोळी काढायला किंवा घराची सजावट करायला, लाईटिंग करायला खूप सारे असे कामं असतात की आपल्याला ते दिसून येत नाहीत, पण ते मुलं अगदी पटकन करून जातात. अशा प्रकारची कामं मुलांनी केली तर आपल्याला फार आणि खूप मदत होते. आता माझं कसं झालं, दिवाळीच्या ऑर्डर्स खूप होत्या, त्यामुळं घरात म्हणजे रांगोळी काढणं म्हणा किंवा घराची सजावट करणं, घराला लाईटिंग करणं, लक्ष्मीपूजन करणं, या सगळ्या म्हणजे देवाच्या ज्या कामाला म्हणा म्हणा किंवा घरातल्या कामाला अजिबात मला कुठलाच वेळ मिळाला नव्हता. पण ही सगळी कामं घरातल्यांनी खूप अगदी कमी वेळेत केली आणि ही कामं केल्यामुळं स्वयंपाकाची कामं सासूबाईंनी केली, बरीचशीच कामं घरातल्यांनी केल्यामुळं खूप सारा वेळ मला माझ्या बिझनेसकडं किंवा माझे प्रोडक्ट बनवण्यात, पॅकिंग करण्यात किंवा त्याची सगळं अगदी आपले प्रोडक्ट सगळे वेळेत लोकांना पोहोचेपर्यंतचं टेन्शन होतं, ते या सर्वांच्यामुळं खूप कमी झालं. अशा प्रकारची मदत घरातल्या लोकांनी केली तर आपला वेळ फार वाचतो. आम्ही तर जवळजवळ नवरात्रीपासून या दिवाळीची तयारी करत होतो. अगदी कालपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्या ऑर्डर जातच होत्या आणि गेल्या सोमवारी म्हणजे आता या सोमवारी मंगळवारी लक्ष्मीपूजन होतं, पण गेल्या सोमवारपासून मी ऑर्डर बुकिंग पूर्ण बंद केलं होतं. कारण आपल्याला ऑर्डर्स खूप होत होत्या आणि आपल्याला ते म्हणजे वेळेत जर आपण दिले नाही तर ते आपल्याला शक्य होणार नव्हतं. त्यामुळं ऑर्डर्स मी 8 दिवस अगोदरच बुकिंग बंद केलं होतं. कारण आपल्या नाही म्हटलं तर चकलीची 100 ते 120च्या पुढं चकली आपली गेली होती. दुसरे पदार्थ सगळे 50-50 किलो गेले होते. त्यामुळं आपल्याला बुकिंग बंद करणं भाग होतं. बऱ्याचशाच लोकांनी पर्सनली नंबरही मागितला होता, त्यांनाही नंबर दिला नाही, कारण आपलं बुकिंग झालं होतं. मग आपल्याला त्या लोकांना फोनवर बोलायलाही वेळ देऊ शकत नाही आपण किंवा त्यांच्या ऑर्डर्स वेळेत पोच करू शकत नाही. त्यामुळं पूर्ण बुकिंग बंद केलं होतं. आपल्याला कसं होतं,
आपण जर ऑर्डर वेळेत पोच दिली नाही, लोकांना वेळेत दिली नाही, तर दिवाळीच्या सणाला प्रत्येकाची गडबड होते, मग कस्टमर नाराज होतात. त्यापेक्षा अगदी कमी ऑर्डर्स घेऊन अगदी वेळेत पूर्ण करणं हे तर फार गरजेचं आहे. लोक काय करतात, शेवटी म्हणजे दिवाळीच्या अगोदर 2 दिवस 3 दिवस अशा ऑर्डर्स द्यायला किंवा फोन करायला सुरुवात करतात आणि आपण त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकत नाही, कारण आपल्याला कामाचं व्याप खूप होतं. आपण त्यांना वेळेत ऑर्डर पोच देऊ शकत नाही. मग आपल्यालाही कामाचा खूप ताण येतो आणि लोकांच्या ऑर्डर्स जर आपण वेळेत दिल्या नाहीत दिवाळी वेळेत, तर मग तेही आपल्याला नंतरच्या वेळी ऑर्डर देताना जरा विचार करतात. त्यासाठी कधीही ऑर्डर्स घेताना, दिवाळीच्या वगैरे घेताना 8 ते 10 दिवस अगोदर घेणं फार गरजेचं आहे. कारण की जर आपण 8 ते 10 दिवस अगोदर ऑर्डर जर घेतली नाही, तर 100% आपल्याला वेळ पुरत नाही ऑर्डर करायला. कारण तुम्हाला तर माहिती आहे, दिवाळीचा फराळ करायचा म्हणजे खूप वेळ लागतो, त्याच्यासाठी खूप दगदग होते, खूप त्रासाचं ते काम आहे. त्यामुळं ऑर्डर्स कधीही 8 दिवस अगोदरच घ्या. चला तर मग, माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. अशी सुंदर अशी ही रांगोळी कधीही केव्हाही तुम्ही कुठेही काढू शकता. अगदी सोपी डिझाईन आहे, साधी डिझाईन आहे, अगदी छान अशी ही डिझाईन. बघा बरं, अगदी कमी वेळेत छान अगदी 2-3 कलरमध्येच आपण तयार केली. खूप सुंदर अशी ही डिझाईन. कधीही एकदा नक्की घरी ट्राय करा. आणि माझ्या लक्ष्मीपूजनाची अगदी छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवली आहे, तीही बघा. अगदी साधं सोपं आमचं गावाकडचं लक्ष्मीपूजन असतं. खूप छान आणि खूप साध्या पद्धतीचं आमचं लक्ष्मीपूजन असतं. अशा प्रकारे मी अगदी छोटंसं लक्ष्मीपूजन केलं आहे, त्याचीही झलक तुमच्यासाठी मी दाखवली आहे. यात खूप काही अजून तयारी करायची होती, पण व्हिडिओ करायला, लक्ष्मीपूजन मांडायला खूप वेळ नव्हता, खूप गडबड होती, म्हणून अगदी छोटासा व्हिडिओ गडबडीत केला आहे. तो बघा, माझं साधं सोपं लक्ष्मीपूजन. चला तर मग, धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. श्री महालक्ष्मी प्रसन्न. धन्यवाद.